प्रेक्षको नमस्कार. मी डॉक्टर मंगेश पी देसाई, यशायू 99 आयुर्वेदा वेलबिंग सेंटर, पिंपळे सौदागर, पुणे येथे आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहे. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे वसंत ऋतूतील आहार विहार. 2024 मधील वसंत ऋतूबद्दल मी बोलत आहे. यावेळी उष्णता जी आहे ती पराकुटीची वाढलेली आहे. सामान्यतः शिशिर ऋतूतील आहार विहारामुळे आणि ऋतूच्या प्रभावामुळे वाढलेला जो कफ असतो तो वसंत ऋतूमध्ये सूर्याची उष्णता वाढल्यामुळे वितळायला सुरुवात होते आणि त्यानंतर कफाचा प्रकोप या ऋतूत होत असतो. परंतु 2024 मधील हा जो वसंत ऋतू आहे यामध्ये उष्णता जी आहे ती खूप पराकोटीची वाढलेली आहे. त्यामुळे पूर्ण वसंत ऋतूतील जसाच्या तसा आहार यामध्ये लागू पडताना दिसत नाही. यामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये ज्याप्रमाणे जी उष्णता वाढलेली असते त्या ऋतूप्रमाणे देखील काही आहार आपल्याला समाविष्ट करावा लागतो आणि ज्यांना कफाचे प्रचंड आजार आहेत त्यांना यातील काही आजारामध्ये तरतम भावाने भेद करावा लागतो. त्यामुळे मी आता जो आहार सांगणार आहे तो एक जनरलाइज्ड आहार सांगणार आहे. कफाच्या आजारांनी ग्रस्त लोकांसाठी त्यामध्ये काही फेरफार करायला लागतील. तज्ज्ञ वैद्यांच्या सहाय्याने तुम्ही त्याबद्दल मार्गदर्शन घेऊ शकता. तोपर्यंत मी सुरू करतो वसंत ऋतू 2024 मधील आहार विहार. प्रेक्षको, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या संध्याकाळपासून जे आहे तापमान हे जास्त वाढलेलं दिसत आहे आणि फ्लॅट सिस्टीममुळे सुद्धा हे असावं. सिलिंग गरम होतात आणि त्यानंतर जी आहे तापमान जे वाढलेलं दिसून येतं संध्याकाळपासून पुढे सुद्धा. आणि रात्री झोपताना सुद्धा खूप गरम होतं. रात्री झोपेमध्ये फॅनची हवा असून सुद्धा गरम होतं. रात्री झोपेत घाम सुटतो, खास करून मानेच्या भागामध्ये. तर सर्वप्रथम आपल्याला रात्री झोपताना काय काळजी घ्यायला पाहिजे ते सांगतो. तुम्ही आंघोळ जी आहे दिवसातून किमान 2 वेळा करायला हवी. सकाळी एकदा आंघोळ केल्यानंतर संध्याकाळी कामावरून आल्यानंतर पुन्हा एकदा आंघोळ करायला हवी. आंघोळ जर तुम्हाला कफाचे आजार नसतील तर साध्या टॅप वॉटरने आंघोळ करा आणि जर कफाचे आजार असतील तर किंचित कोमट असं पाणी वापरा. खूप गरम, खूप कडकडीत गरम असं पाणी आंघोळीसाठी वापरू नका. ठीक आहे. आणि रात्री झोपताना फार उबदार वस्त्र घालू नका. उबदार पांघरुणं अंगावर घेऊ नका. कमीत कमी वस्त्र आणि पातळ वस्त्र आणि सुती कापडाची वस्त्र घालून रात्री तुम्ही झोपू शकता, जेणेकरून जास्त गरम होणार नाही. शिवाय पाण्याची बॉटल जवळ ठेवा. प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी जवळ न ठेवता स्टीलच्या बॉटलमध्ये किंवा मातीच्या बॉटलमध्ये पाणी ठेवा आणि रात्री जशी तुम्हाला जाग येईल, तगमग होईल तर त्यावेळेला ते पाणी प्या. ठीक आहे. आणि फॅनची हवा जास्त गरम लागताना दिसते, त्यामुळे काय करा, जर ज्यांच्याकडे कूलर असेल त्यांनी कूलरचा वापर करा किंवा ज्यांच्याकडे टेबल फॅन असेल त्यांनी टेबल फॅनचा वापर करू शकता. ज्यांना कफाचे आजार असतील त्यांनी फॅनची ॲडजस्टमेंट जी आहे ती अशा पद्धतीने करा की डायरेक्ट नाकावर फॅनचा वारा लागणार नाही. या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश तुम्ही वसंत ऋतूमध्ये करायला हवा रात्री झोपताना. आणि शिवाय आहारामध्ये काय बदल करायला हवेत तर नारळ पाणी वापरू शकता, शहाळ्याचं पाणी वापरू शकता, मोसंबी आहारात ठेवा. गोड संत्र जर तुम्हाला मिळालं तर ते गोड संत्र वापरू शकता. ज्यांना कफाचे आजार नाहीत त्यांनी काकडीचा समावेश आहारात करू शकता. शिवाय कलिंगड तुम्ही खाऊ शकता. नारळ पाणी जे आहे ते रोज घेऊ नका. ज्यांना कफाचे आजार आहेत त्यांनी अल्टरनेट दिवशी म्हणजे एकाड एक दिवस घेऊ शकता किंवा दुपारी, भर दुपारी किंवा जेव्हा जास्त तुम्हाला गरमी वाटते त्यावेळेला नारळ पाणी घेऊ शकता. ताडगोळ तुम्ही आहारात ठेवू शकता. उसाचा रस घेऊ शकता. द्राक्ष घेऊ शकता. अंजीर रात्री झोपताना घेऊ शकता. सुकं अंजीर किंवा इतर वेळी दिवसा तुम्ही अंजीर आहारात घेऊ शकता. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या आहारात समाविष्ट केल्या की वसंत ऋतू 2024 मध्ये तुम्हाला
चांगल्या पद्धतीने त्रास न होता निभाव लावता येईल आणि एक व्यवस्थित आपल्याला आरोग्यपूर्ण जीवन जगता येईल. विहारामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये सकाळी जर तुम्ही लवकर उठलात, मोकळ्या हवेत फिरलात आणि सूर्यध्यान जर केलं सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये, शिवाय सूर्यनमस्कार केलं, काही योगासनं केलीत, सूर्यनमस्कार तुम्हाला शरीरानुसार तुमच्या इंडिकेटेड असेल तुम्हाला तरच करायचं आहे. ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी सूर्यनमस्कार करू नका. शिवाय प्राणायाम करू शकता. आणि पाण्याचं जसं मी सांगितलं, स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये जर पाणी ठेवून वापरलं तर उष्णतेचा प्रभाव थोडा कमी होईल. आणि फ्रीजचं पाणी किंवा बर्फ टाकलेलं पाणी शक्यतो वापरू नका, कारण कफाचे विकार सुद्धा या ऋतूमध्ये वाढणं हे प्राधान्याने दिसतं. तर हे बदल जर तुम्ही वसंत ऋतू 2024 मध्ये जर केले तर नक्की तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य जगता येईल. नवीन व्हिडिओसहित पुन्हा तुम्हाला भेटायला येईन. तुमच्या आवडीचे विषय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसहित तुम्हाला भेटायला येईन. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.